नमस्कार. मी डॉक्टर शिवाजी शेळके, स्वरश्री संगीत साधक संस्था या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पंडित निवृत्ती धाबेकर गुरुजी यांचा मी विद्यार्थी. सरांकडे मी गायनाचे आणि हार्मोनियम वादनाचे धडे घेत आहे. 2018 मध्ये मी सरांना प्रथमतः भेटलो. सरांना विनंती केली की सर, मला आपल्याकडे गायन शिकायचे. सरांनी माझी एक छोटीशी चाचणी घेतली आणि मग मला शिष्यत्व बहाल केलं. त्याबद्दल मी स्वरश्री संगीत साधक संस्था आणि संस्थेचे अध्यक्ष गुरुजी यांचा ऋणी आहे. स्वरश्री संगीत साधक संस्था या संस्थेचे अध्यक्ष गुरुजी, संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि सर्व विद्यार्थी यांच्यामध्ये एक अतूट ऋणानुबंध निर्माण झालेला आहे आणि या त्यांच्या ऋणानुबंधाबाबत चर्चा करण्यासाठी आणि आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी या चित्रफितीचा हेतू आहे. गुरुजी यांच्या अध्यापन शैलीबाबत बोलताना मला प्रख्यात उर्दू शायर शकील आजमी यांच्या 2 ओळी आठवतात. शायर म्हणतात, परों को खोल जमाना उड़ान देखता है, परों को खोल जमाना उड़ान देखता है, जमी पे बैठकर क्या आसमान देखता है. या मुक्तीप्रमाणे गुरुजी प्रत्येक विद्यार्थ्याच्या पंखामध्ये बळ भरताना त्या विद्यार्थ्याच्या पातळीवर येतात, विद्यार्थ्यासारखं होतात आणि मग त्या विद्यार्थ्याला शिक्षण देतात. स्वामी विवेकानंदांच्या शब्दातच सांगायचं तर विवेकानंद म्हणतात, ही इज अ रियल टीचर हू कम्स डाऊन टू द लेवल ऑफ द स्टुडंट अँड टीचेस देम. माझी दोन्ही मुलं दाभेकर सरांच्या स्वरश्री संगीत संस्थेमध्ये संगीताचं शिक्षण घेत आहेत. क्लास सुरळीत चालू होता, पण कोरोना आला आणि त्यामुळे लॉकडाऊन झालं आणि लॉकडाऊनमुळं काही क्लास घेणं शक्य नव्हतं. पण सरांनी मुलांची लिंक तुटू दिली नाही आणि लगेच ऑनलाईन क्लास चालू केला. सर खूप छान अशा पद्धतीने शिकवतात आणि मुलांचाही ऑनलाईन क्लासला खूप छान असा प्रतिसाद आहे. सरांचा क्लास जरी आठवड्यातून 1 दिवस जरी असला तरी उरलेल्या दिवसामध्ये मुलांनी काय काय करायचं, कशाची प्रॅक्टिस करायची ह्याचं एक नियोजन करून मुलांना देतात. त्यामुळे होतं काय की मुलं पूर्ण आठवड्यावर संगीताच्या टचमध्ये राहतात आणि घरी प्रॅक्टिस करताना जरी काही अडचणी आल्या, काही शंका असतील तरी सरांना फोन केला की लगेच सर त्या शंकांचं निरसन करतात आणि अडचणी दूर करतात. त्यामुळे मुलांची खरंच खूप छान अशी प्रगती होते. मी तरी या ऑनलाईन क्लासच्या बाबतीत खूप समाधानी आहे आणि ऑनलाईन क्लासच्या द्वारे मुलांच्या संगीताच्या शिक्षणामध्ये कुठेही खंड पडला नाही. त्यामुळे सरांचे खरंच खूप खूप आभार. धन्यवाद. नमस्कार. प्रथम मी माझी ओळख करून देतो. माझं नाव महेश देशपांडे. माझा मुलगा चिरंजीव आरुष आपल्या स्वरश्री संगीत साधना संस्थेत गायन शिकत आहे. मी आज ॲक्च्युली आपल्या या माध्यमातून आपल्या सगळ्यांचे लाडके श्रीयुत धाबेकर सर यांना धन्यवाद देण्यासाठी आलो आहे. सर्वांनाच आपल्याला माहिती आहे की या कोरोना महामारीच्या काळात सर्व गोष्टींमध्ये खंड पडला, पण आपण आणि सरांनी, विशेषतः सरांचे आभार एवढ्यासाठी मानायचे की सरांनी या काळात सुद्धा आपल्या क्लासमध्ये ऑनलाईन माध्यमातून तर कधी फोनच्या माध्यमातून मुलांचे क्लास चालू ठेवले आणि त्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडला नाही. त्याच्यामुळे 2 गोष्टी घडल्या. पहिली गोष्ट म्हणजे आरुषच्या शिक्षणात खंड पडला नाही, ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आरुषला त्याच्या आवडीची गोष्ट मिळत गेली आणि त्याला त्याच्या आवडीची गोष्ट मिळत गेल्यामुळे त्याला या ज्या परिस्थितीचा अंदाज होता, पण या परिस्थितीची भीती म्हणा किंवा या परिस्थितीची जी काळजी आहे त्या गोष्टी त्याला जास्त सतावल्या नाही. त्याच्यामुळे त्याला त्याच्या मनाप्रमाणे त्याला या सगळ्या गोष्टी करता आल्या. पण या सगळ्या गोष्टींचं श्रेय जातं धाबेकर सरांना. त्याच्यामुळे सरांनी हे जे काही ऑनलाईन माध्यमातून क्लासेस घेतले आणि या सगळ्या गोष्टी सुरू ठेवल्या त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद देतो आणि लवकरच आपले क्लासेस सुरळीत पद्धतीने पुन्हा चालू होतील हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. गुरुजी प्रसंगी विद्यार्थी होतात, विद्यार्थ्याबरोबर विद्यार्थी होतात, त्याच्यासारखाच आवाज काढतात, विनोद करतात
आणि मग त्या विद्यार्थ्याला वाटतं की आपण घरात शिकतोय, आणि मग तो विद्यार्थी प्रगती करतो. ही त्यांची शैली वाखाणण्याजोगी आहे. आणि या शैलीमुळं त्यांच्याकडे विद्यार्थ्यांची संख्या, विद्यार्थ्यांचा ओढा इतका प्रचंड आहे की धाबेकर गुरुजींचं एक दिवसाचं शेड्यूल, टाइम टेबल झालेलं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला शिकवताना त्याच्या पातळीवर येणं, समजून घेणं, छोट्या छोट्या गोष्टी, शिकताना होणाऱ्या चुका, राग रागदारी, लय लयकारी, गायनातील क्लिष्टता याचं इत्तमभूत नॉलेज त्या विद्यार्थ्याला देतात. सरांचा हा क्लास, ही शाळा, शिक्षणाची गंगा अविरत चालू असताना दुर्दैवाने लॉकडाऊनच्या काळामध्ये शिक्षणाचा प्रवाह थोडा खंडित झाला. पण गुरुजींनी उसंत घेतली नाही. गुरुजींनी हे सगळे धडे ऑनलाईन पद्धतीने देण्यास सुरुवात केली. आणि मग हे ऑनलाईन धडे प्रत्येक विद्यार्थ्याच्या वेळेनुसार आणि एका वेळेला एकच विद्यार्थी या हिशोबाने त्यांनी ही सुरांची गंगा अविरत चालू ठेवली. त्याबद्दल मी सरांना प्रथमतः मनपूर्वक धन्यवाद देतो. नमस्कार, मी रोहिणी उमरजी, सुरश्री साधक संस्थेत माझ्या मुलगी श्रीनिधी उमरजी गायन आणि वादन दोन्हीही शिकतीये. इकडे लॉकडाऊन सुरू झाला, सरांनी ऑनलाईन क्लासेस सुरू केलेत. त्याच्यामुळे काय झालं, मुलांना बोर वाटलं नाही. क्लास कसं करायचं, क्लासला जायचं, हे क्लास सोडवायचा, ते मला वाटलं होतं की कुठे त्यांचा इंटरेस्ट सगळे त्याच्यातून कमी होत जातो का असं वाटलं मला. तरी पण सरांनी लवकर टाईम न घेता ऑनलाईन क्लासेस सुरू केलेत. त्याच्यामुळे काय झालं, मुलांची ते संगीतात इंटरेस्ट वाढत गेला. आणि फेसबुक पेजवरती त्यांचे प्रोग्राम सतत होत होते. त्याच्यामुळे काय झालं, आपल्या मुलाला वेगळ्या पद्धती गाणे शिकायला भेटले. त्याच्यामध्ये त्यांना इंटरेस्ट वाढत गेला. माझं ह्या गोष्टीत मी दाभेकर सरांना खूप आभार मानते की त्यांनी कशाची पण न अपेक्षा करता त्यांनी किती ते मुलांना असं तू किती छान करतीस असं त्यांची मुलांची उत्साह वाढून त्यांनी त्यांची म्हटलं तर डिसअपॉइंट व्हायचं ह्या गोष्टीतून त्यांना स्टॉप केले तिथेच. आणि मुलं म्हटलं तर संगीताची त्यांची काय ते गायनाची ते काय लोक चालू होतं त्यांची ते चालू ठेवलेत. मुलांना काय असं बाहेरचं भीतीचं एवढे भयानकता काय होता ते तेवढं त्यांना वाटलं नाही ते की आपल्याला बापरे एवढं भीती आहे बाहेर म्हणून. ते सगळे संगीतांमध्ये एवढे शक्ती आहे म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलं की आपल्या बाहेरचं लोक नसेल तरी पण संगीतात एवढी शक्ती आहे की आपण कंट्रोल करू शकतो. ह्या दाभेकर सरांची मी आभार मानते ह्यासाठी. आणि मला 2 मुली आहेत. माझ्या श्रीनिधी कशी प्रॅक्टिस करत बसलेली तिकडे, माझी दुसरी मुलगी सायकल खेळतच असलेली, तिला काय झालं, तिचा बघून तिला सुराची नाद लागली. ते सुराची नाद लागण्याचे म्हणले तर खूपच कृपा हवी असते. हे सगळे कृपा जे मी दाभेकर सरांची कृपा असं मानते. थँक्यू. नमस्ते, मी सांची बोल. मी सुरश्री संगीतमध्ये शिकते. माझे गुरु धाबेकर गुरुजी यांनी ऑनलाईन क्लास चालू ठेवल्यामुळे त्यांना आमच्याकडे पर्सनली लक्ष देता आले. त्यामुळे चांगली प्रगती झाली. प्रत्येक सूर समजून ते लक्षात राहिल्याशिवाय सर पुढे जातच नाही. एकच गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने शिकवणे ही सरांची खासियत आहे. असे गुरु मला लाभले हे तर माझं भाग्यच आहे. धन्यवाद. नमस्कार, मेरा नाम अमित सिंह है और मैं गुरुजी श्री निर्वृत्ति धाबेकर जी से संगीत सीख रहा हूँ पिछले 1 साल से. इससे पहले भी मैंने 18 साल पहले संगीत सीखा था, लेकिन वो बहुत ही कम समय के लिए 3 महीने के लिए सीखा था. उसके बाद पढ़ाई, फिर कैरियर, जॉब, इस कारण समय नहीं मिल पाया. अभी मैंने पिछले 1 साल से संगीत सीखना शुरू किया है गुरुजी से.
और संगीत के बारे में कुछ अनुभव मैं बताना चाहता हूँ। गुरुजी से जब से सीखा है मैंने, जब से सीख रहा हूँ कि संगीत जो है वो कंटिन्यूटी से आता है, निरंतरता से आता है और आपका धैर्य से आता है। और उसमें भी आप जब निरंतर अभ्यास करते हैं उसमें भी कुछ सुधार की गुंजाइश रहती है। आप कहाँ मिस्टेक कर रहे हैं ये गुरु ही आपको बता सकते हैं, और आपसे कहाँ मिस्टेक हो रही है, आप में क्या सुधार करना है और उसको कैसे इम्प्रूवमेंट करना है, ये गुरु को पता होता है। तो इसका मुझे ये मेरा सौभाग्य था कि मुझे ये मिला और कंटिन्यूस सीख रहे हैं। और पिछले 1 साल में बहुत इम्प्रूवमेंट हुआ है, चाहे वो गायन हो, वादन हो। अभी 10 महीने सीखने के बाद लगभग 10 महीने सीखने के बाद अभी कोरोना के कारण जब लॉकडाउन की स्थिति पैदा हुई और एक दूसरे से मिलना संभव नहीं था जब, और तब से ऑनलाइन क्लास चालू है, क्योंकि अभी भी मिलना संभव नहीं है क्योंकि कोरोना अभी पीक पर है। तो तब से कोरोना जब से लॉकडाउन लागू हुआ है और उसके बाद से अभी तक कंटिन्यूस ऑनलाइन क्लास हम ले रहे हैं और संगीत सीख रहे हैं। तो जब एक विचार आया मन में कि जब हम कंटिन्यूस ऑनलाइन संगीत सीख सकते हैं तो फिर कोई भी सीख सकता है। जो कोई संगीत नहीं सीख पा रहे हैं समय की कमी के कारण या फिर आपका और भी कोई कारण हो सकता है, तो ये उनके लिए बहुत अच्छा मौका है संगीत सीखने का। और आप यदि संगीत के बारे में कोई जानकारी लेना चाहते हैं, संगीत सीखना चाहते हैं या पहले कोई जानकारी लेना चाहते हैं, किसी भी प्रकार की जानकारी लेना चाहते हैं, तो स्क्रीन पर आपको एक नंबर दिख रहा होगा, तो ये व्हाट्सएप नंबर है। आप मैसेज भी कर सकते हैं, कॉल भी कर सकते हैं और जानकारी ले सकते हैं। बहुत बहुत धन्यवाद। सरांचे अनेक कार्यक्रम गायनाचे विविध ठिकाणी झालेले, लाईव्ह कार्यक्रम झालेले। लॉकडाऊनच्या काळामध्ये ही सरांचे कार्यक्रम, गायनाचे कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने चालू आहेत। संस्थेचे अनेक कार्यक्रम वर्षभर राबवले जातात। या सर्व कार्यक्रमांमध्ये संस्थेचे पदाधिकारी, सर्व विद्यार्थी हिरिरीने भाग घेतात, त्या कार्यक्रमाचा आनंद लुटतात। हे सगळा अनुभव घेऊन प्रत्येक विद्यार्थ्याचं मन भारावून जातं आणि सरांच्या संघटन कौशल्याने हे सर्व पदाधिकारी आणि विद्यार्थी एकमेकाशी एका अतूट नात्याने, बंधनाने बांधलेले आहेत आणि त्यातूनच हे एक वैश्विक कुटुंब तयार झालेलं आहे असं मला वाटतं। आणि या कुटुंबाचा एक भाग मी पण आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतो। आणि म्हणून मी अगदी शेवटी ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या चित्रफितीचा उपक्रम राबवलेला आहे। मी पुनश्च एकदा सुरश्री संगीत साधक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पंडित निवृत्ती धाबेकर गुरुजी, सर्व संस्थेचे पदाधिकारी आणि सर्व विद्यार्थ्यांचा मनपूर्वक मी आभार मानतो आणि थांबतो। धन्यवाद।